हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा जो रिमेनिंग टॉपिक आहे तो बघणार आहोत. म्हणजे रोल्स थेरम, लॅग्रॅन्जेस मीन व्हॅल्यू थेरम, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन आणि मॅक्सिमा मिनिमा या टॉपिकचं थोडंसं डिस्कशन आणि अराउंड 25-26 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सगळ्यात आधी तर थेरम बघणार आहोत, रोल्स थेरम आणि लॅग्रॅन्जे मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे LMVT. या दोन्ही थेरमसाठी कॉमन कंडिशन काय आहे की फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस असायला पाहिजे आणि इट मस्ट बी डिफरन्शिएबल. देन फॉर रोल्स थेरम, इफ along with these two conditions f of a is equal to f of b, then there must be some c belongs to ab such that f dash of c is equal to 0. बरोबर आहे. हे झालं रोल्स थेरम साठी. आणि LMVT मीन व्हॅल्यू थेरम जो आहे, लॅग्रॅन्जे मीन व्हॅल्यू थेरम म्हणा किंवा LMVT म्हणा, त्याच्यासाठी थर्ड कंडिशन काय आहे की देअर एक्झिस्ट सम c such that f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. ठीक आहे. सो रोल्स थेरमची ही कंडिशन आहे आणि LMVTची ही कंडिशन आहे. या दोन्हीमध्ये c जो आहे, फक्त मला एकदा ओपन इंटरवल की क्लोज इंटरवल माझ्या आठवणी जे आहे ते लिहिलं मी. ओपन इंटरवल बरोबर आहे. ठीक आहे. या दोन्ही कंडिशन्स लक्षात आलेल्या आहेत व्यवस्थित. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन असा टॉपिक आहे. इन्क्रीज सेपरेट देते, हवं तर ते राहू दे, इथे नाही देते. ठीक आहे. इथे याचेच क्वेश्चन्स करूया. क्वेश्चन नंबर 69 बघताय. इन विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन रोल्स थेरम इज ॲप्लिकेबल म्हटलेलं आहे. पहिला क्वेश्चन काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स. मॉड एक्स म्हटल्यानंतर तो फंक्शन कंटिन्युअस असतो, पण मॉड एक्स कधीही डिफरन्शिएबल नाही, म्हणजे रोल्स थेरमची कंडिशन व्हॅलिड नाही. त्यानंतर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन एक्स घेतला. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन एक्स घेतला तर त्याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे इथे π/2 किंवा -π/2 जे आहे तिथे मात्र तो काय होतोय, इन्फिनिटीला जातोय. याचा अर्थ तिथे तो डिफरन्शिएबल कंटिन्युअस नाही असं म्हणू शकतो, कारण कर्व ब्रेक होतो ना अशा प्रकारे. त्याचा जो कर्व आहे अशा प्रकारे होतो, म्हणजे इथे कंटिन्युअस आहे का, या प्रत्येक पॉइंटला तो ब्रेक होतोय, म्हणजे नॉट कंटिन्युअस बोलू शकताय. त्यानंतर सी ऑप्शन बघा, रेज टू 2/3 आहे, फ्रॅक्शनल पॉवर आहे, म्हणजे कुठेतरी जाऊन त्याचं डेरिव्हेटिव्ह इन्फिनिटी होणार आहे, डज नॉट एक्झिस्ट. ऑप्शन डी जो आहे तो पॉलिनॉमियल दिलेला आहे. पॉलिनॉमियल आहे म्हणजे तो कंटिन्युअस पण झाला आणि डिफरन्शिएबल पण झाला. त्याच्यानंतर रोल्स थेरमसाठी राहिलेली दुसरी कंडिशन म्हणजे काय आहे, ऑप्शन डी मध्ये बघताय तुम्ही. एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0 काढताय, ही व्हॅल्यू 0 येईल. आणि एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 2 काढतात तिथे, कारण 0 to 2 दिलंय ना त्यांनी, म्हणजे ए ची व्हॅल्यू 0 आणि बी ची व्हॅल्यू 2, ही व्हॅल्यू सुद्धा 0 येईल. म्हणजे तिन्ही कंडिशन रोल्स थेरमच्या व्हॅलिड कुठे येतात, ऑप्शन डी ला येतात 69 मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, द व्हॅल्यू ऑफ सी इन मीन व्हॅल्यू थेरम फॉर. मीन व्हॅल्यू थेरम दिलेला आहे, एफ ऑफ एक्स दिलेला आहे x² आणि क्लोज इंटरवल 2-4 दिलेला आहे. बरोबर ना. मीन व्हॅल्यू थेरम साठी तुम्हाला एफ डॅश एक्स लागेल, दोन्हीपैकी काही असू द्या, एफ डॅश तर तुम्हाला लागणारच आहे. हा झाला ए आणि हा बी. त्याच्यावरून एफ ऑफ ए काढून घेतला, 2चा स्क्वेअर 4, एफ ऑफ बी काढला, 4चा स्क्वेअर 16. आपल्याकडे LMVT किंवा मीन व्हॅल्यू थेरमने फॉर्म्युला आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. बरोबर आहे. एफ डॅश ऑफ सी म्हणजे इथे आला हा 2c, एफ ऑफ बी झाला 16 - 4 आणि हा झाला 4 - 2, म्हणजे इथे 12/2 दॅट इज इक्वल टू c. सो c इज इक्वल टू 3 विच बिलॉंग्स टू 2, 4 आहे. बरोबर. 2 आणि 4च्या मध्ये येतं, म्हणजे इथे c ची व्हॅल्यू काय झाली, 3, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए.
74 बघताय. द कॉन्स्टन्सी ऑफ लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिफाइंड ऑन. एफ ऑफ एक्स दिला आणि आपल्याला लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरमने सी विचारलाय ना, बरोबर आहे ना, ठीक आहे. एफ डॅश एक्स लागेल. एफ डॅश एक्स साठी काय करायला लागेल बघा, यू बाय व्ही रूल अप्लाय करायला लागेल. अपॉन मध्ये व्ही स्क्वेअर, फार विचार नाही करत आहे मी, स्ट्रेट करते सगळं. 4x मायनस 1 झाला, त्याच्यानंतर याचं डेरिव्हेटिव्ह येईल 2 मायनस 2x प्लस 3, याचं डेरिव्हेटिव्ह 4, म्हणजे इथे 2 कॉमन घेतल्यावर 4x मायनस 1 राहिला 2, त्याने मल्टिप्लाय केला मायनस 4x, मायनस 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केला मायनस 6, बरोबर आहे ना. 2 कॉमन घेतल्यावर मायनस 2 मायनस 4x मायनस, ओके. 4x मायनस 1 चा स्क्वेअर, ही टर्म कट झाली, मायनस 14 अपॉन 4x मायनस 1 त्याचा स्क्वेअर. एफ डॅश एक्स इक्वल टू, त्याच्यानंतर एफ ऑफ 1 इज इक्वल टू 2 प्लस 3 झाला 5, 4 मायनस 1 झाला 3. एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 2 चा 4 प्लस 3 7, आणि इथे 8 मायनस 1 7, म्हणजे इथे आला 1. आता याच्यावरून एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू, आपण फॉर्म्युला काय यूज करतो, एफ ऑफ 2a मायनस एफ ऑफ 1a अपॉन 2 मायनस 1, बरोबर आहे. बी मायनस एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, ही व्हॅल्यू झाली मायनस 14 अपॉन 4c मायनस 1 त्याचा स्क्वेअर. एफ ऑफ 2 झाला 1 मायनस 5 अपॉन 3 अपॉन 1, 3 मायनस 1 म्हणजे मायनस 2 अपॉन 3. मग त्याच्यानंतर हा झाला 7, मायनस मायनस काढून टाकला मी, 7 अपॉन 4c मायनस 1 त्याचा स्क्वेअर येईल 1 अपॉन 3, म्हणजे झाला 4c मायनस 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 21. मग 4c मायनस 1 इकडे येईल प्लस मायनस रूट ऑफ 21. सर जरा ऑप्शन बघते मी, आहे चला, रूट 21 ऑप्शनमध्ये दिसतंय. 4c इज इक्वल टू 1 प्लस मायनस रूट 21, मग c इक्वल टू प्लस मायनस 1 अपॉन रूट 21 अपॉन 4. c बिलॉंग्स टू 1 2, रूट 21 म्हणजे 4 पॉईंट समथिंग येईल, बरोबर आहे, 4 आणि 5च्या मध्ये. मग मी निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली तर मायनस येईल, म्हणजे मला जी व्हॅल्यू हवी आहे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यावी लागेल, बरोबर आहे का. निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली तर मायनस येईल, आणि इंटरवल जो दिलाय पॉझिटिव्ह दिलाय. आहे का ही व्हॅल्यू बघा जरा. 74 ला 1 प्लस रूट 21 अपॉन 4 दॅट इज गिवन इन ऑप्शन बी, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. क्वेश्चन नंबर 77. इन 0 to 1 इंटरवल दिलाय, एलिमिनेटी थेरम इज नॉट ॲप्लिकेबल टू. त्याचा ऑप्शन ए बघा जरा. ऑप्शन ए, ऑप्शन चेक करायला लागतील ना. एफ ऑफ एक्स दिलाय 1/2 मायनस एक्स फॉर एक्स इज लेस दॅन 1/2, बरोबर लिहिलंय का, येस. आणि 1/2 मायनस एक्स होल स्क्वेअर फॉर एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1/2. सगळ्यात आधी तर हा फंक्शन कंटिन्युअस आहे आणि डिफरन्शिएबल आहे का ते बघणार आहोत. लिनियर आहे म्हणजे कंटिन्युअस आहे. फक्त ना जेव्हा लेस दॅन आणि ग्रेटर दॅन अशा टाईपचं दिलेलं असेल त्यावेळेला लेस दॅन म्हटल्यावर एफ डॅश ऑफ 1/2 मायनस हे डेरिव्हेटिव्ह काढून घ्या, आणि एफ डॅश ऑफ 1/2 प्लस हे डेरिव्हेटिव्ह करा. 1/2 मायनस म्हणजे लेस दॅन 1/2, तेव्हा डेरिव्हेटिव्ह आलं -1. 1/2 प्लस म्हणजे ग्रेटर दॅन 1/2, तेव्हा हे फंक्शन आलं. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2 into 1/2 मायनस एक्स, आणि 1/2 मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1. 1/2 जेव्हा सबस्टिट्यूट करेल तेव्हा हे झालं डेरिव्हेटिव्ह 0. हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह डिफरंट आहेत म्हणजे फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. नॉट डिफरन्शिएबल म्हटल्यावर एलिमिनेटीची कंडिशनच नाही येत आहे, म्हणजे हेच आन्सर आलं. जर या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आल्या असतात तरच फंक्शन डिफरन्शिएबल आहे, अदरवाईज नॉट डिफरन्शिएबल, ठीक आहे. त्यामुळे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन असे सिम्बॉल दिलेले असतील तर तिथे डेरिव्हेटिव्ह काढून घ्या, मग पुढचा विचार करायचा आहे. क्वेश्चन नंबर 78 बघताय. काय दिले बघा,
द ॲब्सिस ऑफ द पॉईंट ऑफ द कर्व म्हणजे ॲब्सिस म्हणजे एक्स कोऑर्डिनेट y equal to x cube in the interval -2 to 2 where the slope of the tangent can be obtained by mean value theorem. म्हणजे जो f dash c आहे f dash c काढण्यासाठी मीन व्हॅल्यू थेरम यूज करायचे. ठीक आहे. आणि f dash c म्हणजेच काय म्हटलेलं आहे त्यांनी ॲब्सिसा विचारतावे. ठीक. f of x देतावे y दिलेला आहे म्हणजेच x क्यूब दिलेला आहे. मग याच्यावरून f dash x म्हणजेच आपण dy by dx लिहितो. दॅट इज इक्वल टू 3x स्क्वेअर. झालं. आता इंटरवल दिलेला आहे -2 2. मग याच्यासाठी तुम्हाला f ऑफ -2 लागेल दॅट इज -8. f ऑफ 2 लागेल दॅट इज 8. f dash ऑफ c त्याचा फॉर्म्युला आहे f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन b मायनस a. f dash ऑफ c म्हणजे 3c स्क्वेअर आला. f ऑफ b आहे 8 मायनस 8. b मायनस a म्हणजे 2 मायनस -2. हा झाला 8 8 16 4 4 4 जा. सो c स्क्वेअर इज इक्वल टू 4/3 means c is equal to 2 upon √3 प्लस मायनस. c च्या ऐवजी तुम्ही x आपण ॲब्सिसा म्हणजे x घेऊ शकतो. c ची गरज नाहीये. आहे का बघा +-2 अपॉन √3 आहे ना. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. हा c म्हणजेच x घ्यायचा आहे. f dash ऑफ x लिहिलं तरी चालेल कारण ॲब्सिसा शब्द वापरलाय त्यांनी. यालाच x लिहिलं. ठीक आहे. इथे आपण जे रोल्स थेरमचे क्वेश्चन्स घेणार होतो ते कंप्लीट केलेत. किती क्वेश्चन्स घेतलेत बघा मी जरा 1 2 3 4 5 घेतलेत आणि मिसलॅनियस मध्ये एखाद दुसरा आहे तो पण घेते. ठीक आहे. फक्त सिक्वेन्स नाही ब्रेक करत सगळ्या. नेक्स्ट टॉपिक बघतोय इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. नेक्स्ट टॉपिक जो आहे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनचा आहे. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन जो आहे सगळ्यात आधी तर तुम्हाला जे दिलेलं फंक्शन असतं ना त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे फाइंड आउट f dash x इक्वल टू. ही झाली फर्स्ट स्टेप. एकदा का तुम्ही f dash x काढला की त्याच्यानंतर फंक्शन मोनोटोनिकली इन्क्रीजिंग असेल तर f dash x इन्क्रीजिंग म्हटल्यानंतर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे. इन्क्रीजिंग याचा अर्थ काय झाला की जसजशी x ची व्हॅल्यू वाढेल त्याप्रमाणे y ची व्हॅल्यू वाढली पाहिजे. त्याला आपण इन्क्रीजिंग फंक्शन म्हणतो. इफ x is increases y must increase. डिक्रीजिंग याचा अर्थ काय झाला की त्याची कंडिशन जी आहे f dash x is less than or equal to 0. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू वाढेल तशी y ची व्हॅल्यू कमी झाली पाहिजे. हे झालं डिक्रीजिंग नेचर. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे कंडिशन ह्याच फक्त इथे इक्वल टू नाही. म्हणजे f dash x कंपल्सरी ग्रेटर दॅन 0. डिक्रीजिंग साठी f dash x लेस दॅन 0. ठीक आहे. सो इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय. इन्क्रीजिंग याचा अर्थ when x increases y must increases. ओके. x इन्क्रीज होत असेल तर y इन्क्रीज व्हायला पाहिजे. हे झालं इन्क्रीजिंग साठी. इथे लिहिते मी इन्क्रीजिंग फंक्शन साठी. इन्क्रीजिंगची कंडिशन काय आहे. इफ x increases y must increases. आणि डिक्रीजिंग फंक्शनची कंडिशन काय आहे. इफ x increases y must decrease. ओके. हे झालं डिक्रीजिंग. मोनोटॉनिक इन्क्रीज डिक्रीज असेल तर इक्वल टू चालेल. स्ट्रिक्टली इन्क्रीज डिक्रीज असेल तर फक्त ग्रेटर दॅन किंवा फक्त लेस दॅन. आता याचे न्यूमेरिकल्स बघूया. क्वेश्चन नंबर 85 बघा कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग मधला. द फंक्शन f of x is equal to cos x minus 2px दिलेला आहे. cos x minus 2px is monotonically decreasing form. डिक्रीजिंग म्हटले. इन्क्रीजिंग असू दे डिक्रीजिंग असू दे पहिल्यांदा तर डेरिव्हेटिव्ह लागेल. सो मायनस साइन x मायनस 2p. कंडिशन देत आहे त्यांनी मोनोटोनिकली डिक्रीजिंग म्हटलेलं. मोनोटोनिकली डिक्रीजिंग म्हटलंय म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 0. बरोबर आहे. मायनस साइन x मी इकडेच ठेवते. लेस दॅन ऑर इक्वल टू 2p. आपल्याला जे विचारलेलं आहे ते म्हणजे p ची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता साइन x जो आहे साइनची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असते सांगा. -1 to 1.
मग मायनस साइन एक्सची व्हॅल्यू कुठून पर्यंत आली? सो मायनस साइन एक्स इज इक्वल टू, सगळीकडे मी फक्त मायनसने मल्टिप्लाय केलं. जेव्हा पण तुम्ही मायनसने ॲक्च्युली मल्टिप्लाय करता ना, साइन चेंज होतात. म्हणजे ही व्हॅल्यू जी येईल, एक मिनिट, ऑप्शन्स जे आहेत, -2p घेतलंय ना, साइन एक्स इज इक्वल टू केला. पण असं न लिहिता मी अजून एका पद्धतीने लिहिते, जास्त व्यवस्थित कदाचित. मायनस साइन एक्स, काय मला पीची व्हॅल्यू हवी आहे ना, निगेटिव्ह साईन काढते म्हणजे उलट लिहिते, साइन एक्स प्लस 2p ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता साइन एक्सची व्हॅल्यू जी आहे -1 to 1 असते, बरोबर आहे. मग p ची व्हॅल्यू जी आहे ती काय येईल? मायनस साइन एक्स लिहिलं आपण इथे सपोज, आणि 2p इकडे घेतलं. म्हणजे ही कंडिशन बेसिकली अशी आहे. नंतर मायनस साईनने मल्टिप्लाय केला म्हणजे साइन एक्स हा झाला 1/2 साइन एक्स, व्हॅल्यू लेस दॅन 2p मॅक्सिमम असेल, म्हणजे 1/2 पेक्षा ग्रेटर की 1/2 पेक्षा लेस, बरोबर आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू याची 1 येईल, 1/2 p. p ची व्हॅल्यू जी आहे 1/2 पेक्षा लेस पाहिजे, म्हणजे नाही ग्रेटर सॉरी, लिहिले एक बोलते एक. आहे दिली, फक्त मोनोटोनिकली त्यांनी इन्क्रीजिंग दिले. p मस्ट बी ग्रेटर दॅन 1/2. कुठल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे बघा, p इज ग्रेटर दॅन 1/2, दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 88. क्वेश्चन नंबर 88 मध्ये एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिलेलं आहे? x³ -3x² -24x + 5 देता वेळ इन्क्रीजिंग म्हटलेलं आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 0. फर्स्ट पॉईंट एफ डॅश 3x² -6x -24, 3 कॉमन घेतला, x - 2x -8, बरोबर आहे. 4 2 लिहिला, इथे 3 येईल, x - 4 आणि x + 2, बरोबर आहे. आता हे झालं. क्रिटिकल पॉईंट्स कुठे आले? 2 आणि -2 आणि 4. बेबी कर्व मेथड यूज करणार आहोत. x इज इक्वल टू -2, x इज इक्वल टू 4. इन्क्रीजिंग फंक्शनसाठी तुम्हाला कंडिशन काय आहे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इक्वल टू घ्यायचं की नाही? ॲक्च्युली इन्क्रीजिंग म्हटले त्यांनी, आणि कुठेच त्यांनी इक्वल टू नाही दिले, सोडून द्या विषय, फक्त ग्रेटर दॅन द्या. ठीक आहे. वेबी कर्व मेथडने क्रिटिकल पॉईंट कुठे आहे? इथे -2 आणि इथे 4. वेबी कर्व मेथडने आपल्याला या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो कसा हवा आहे? पॉझिटिव्ह हवा आहे, बरोबर आहे. 4च्या पुढची कुठलीही व्हॅल्यू घेतली, सपोज मी 5 घेतलं, तर 5 - 4 पॉझिटिव्ह, 5 + 2 पॉझिटिव्ह, म्हणजे इकडे पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. हे लागणार आहे आपल्याला. -2 to 4 याच्यामधली एखादी व्हॅल्यू घेतली, सपोज 2 घेतली, तर हा नंबर पॉझिटिव्ह आला, हा निगेटिव्ह म्हणजे मायनस आला. इकडची एखादी व्हॅल्यू घेतली, -2 नंतर -3 घेतला, तर हा निगेटिव्ह येईल, हा निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, हे पण हवं आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेली व्हॅल्यू -∞ to -2 आहे, त्याच्यानंतर 4 to ∞ आहे. आता जरा फक्त दिलेल्या ऑप्शनला नीट बघूया. -∞ -2, 4 to ∞, व्हेरी गुड.
ही बेबी कर्व मेथड ॲक्च्युली आपल्याला फॅक्टर्स वगैरेला खूप उपयोगाला येते. हा पूर्ण समजून घ्यायची आहे. मागच्या व्हिडिओत मी अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. बेबी कर्व मेथड जी आहे मी तुम्हाला फंक्शन टॉपिकमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघताय, क्वेश्चन नंबर 90. वेअर डज एफ ऑफ एक्स डिक्रीजेस म्हटलेलं आहे 0 to 1 इंटरवलमध्ये. एफ ऑफ एक्स काय दिलं त्यांनी, एक्स प्लस रूट ऑफ 1 मायनस एक्स. इन्क्रीजेस डिक्रीजेससाठी एफ डॅश एक्स लागेल 1/2 अंडर रूट 1 मायनस एक्स आणि 1 मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ही टर्म झाली 1 मायनस 1/2 अंडर रूट 1 मायनस एक्स. डिक्रीजेस म्हटलंय म्हणजे एफ डॅश एक्स इज लेस दॅन 0. सो 1 मायनस 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स इज लेस दॅन 0. इथे मी 2 LCM घेतला 2 रूट ऑफ 1 मायनस एक्स मायनस 1. ही टर्म इकडे गेली 0 होईल. -1 पलीकडे शिफ्ट केला 1 मायनस एक्स लेस दॅन 1. सो रूट ऑफ 1 मायनस एक्स लेस दॅन 1/2. रूट काढून टाकते म्हणजे स्क्वेअर करते 1/4. सो 1 मायनस 1/4 आणि हा एक्स इकडे घेतला 4 मायनस 1 3/4. एक्सची व्हॅल्यू जी आहे 3/4 पेक्षा लेस यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि इंटरवल त्यांनी काय दिलेला आहे 0 to 1 म्हणजे 0 पासून 3/4 पर्यंत एवढा इंटरवल आहे 0 to 3/4. बरोबर आहे. डिक्रीजेससाठी ऑप्शन डी आहे. एकदा बघू का याचा आन्सर 90चा. कंडिशन चुकली आहे माझी. त्यांनी सी दिले आन्सर 3/4 टू परत एकदा बघते जरा 90चा ना. हो सी दिले. एक मिनिट मी जे मायनस शिफ्ट केलं आहे ना जरा चेक करते. मे बी डिफरंट असू शकतं. मायनस एक्स हा झाला -1 हा इकडे आल्यावर आणि हा +1/4. मग मायनस एक्स हा झाला -3/4 म्हणजे येस म्हणजे व्हेरिएबल शिफ्ट नाही करायचं डायरेक्ट. सॉरी रेग्युलरमध्ये ॲक्च्युली नव्हतं मी कधी केलं. मला वाटलं फार फरक नाही पडणार असं वाटलं. फरक पडतो म्हणजे इथे काय 3/4 to 1 दॅट इज आन्सर सी. व्हेरिएबल शिफ्ट नाही करायचं, कॉन्स्टंट शिफ्ट करायचं ऑलवेज. हा प्लस मायनससाठी बोलते, इंटू अपॉनसाठी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन 94 ज्याच्यामध्ये इन्क्रीजिंग विचारलेलं आहे. इन्क्रीजिंगसाठी पुन्हा एफ डॅश एक्स काढणार आहात आधी. लॉगचं डेरिव्हेटिव्ह इथे u/v रूल येईल 2 + x त्याचा स्क्वेअर येईल 2 + x. हा डेरिव्हेटिव्ह झाला 2 मायनस इकडे येईल 2x ॲज इट इज याचं डेरिव्हेटिव्ह 1. आधी ही टर्म काय आहे ते बघून घेऊया मग पुढचं कॅल्क्युलेशन करू. 2x इकडे येईल 4 + 2x - 2x 2 + x होल स्क्वेअर. ही टर्म झाली कट 1/1 + x - 4/2 + x होल स्क्वेअर आला. एफ डॅश एक्स इन्क्रीजिंग हवं आहे की डिक्रीजिंग हवं आहे. इन्क्रीजिंग ना. एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हटल्यावर मी इथे LCM घेतलं. सपोज 1 + x 2 + x स्क्वेअर. इथे 2 + x स्क्वेअर -4 × 1 + x ग्रेटर दॅन 0. ही अपॉनमध्ये पूर्ण टर्म तिकडे गेली. तर 4 + 4x + x². मी जरा एक वेगळं कॅल्क्युलेशन ट्राय करते. माहीत नाही वर्कआउट होईल की नाही, बघूया आपण. 4 + 4x + x² -4 - 4x झाला. हा प्लस मायनस गेला, हा प्लस मायनस गेला. x² इज ग्रेटर दॅन 0. x² पॉझिटिव्ह हवा आहे म्हणजे काही चालेल असा ऑप्शन आहे का -∞ to +∞?
एक मिनिट 94 ए ए ए ए पॉझिटिव्ह का सांगते आता एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह हवं आहे म्हणजे 0 नाही चालणार ते क्लिअर झालं तुम्हाला. त्याच्यानंतर जर का मी मायनस नंबर घेतला इथे मायनस नंबर घेतला तर ही टर्म निगेटिव्ह येईल. लॉग निगेटिव्ह असतो का कधी नाही ना म्हणजे मायनस पण नाही चालणार. ही कंडिशन सगळ्याला अप्लाय होते. पॉझिटिव्ह नंबर पण चालतील निगेटिव्ह नंबर पण चालतील. पण आता इथे निगेटिव्ह नंबर चालतील का फंक्शनला ते बघायला पाहिजे. फंक्शन इनव्हॅलिड आलं तर आन्सर कुठला व्हॅलिड येईल ना. इथे लॉगला निगेटिव्ह आलं तर नाही चालणार. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू कंपल्सरी पॉझिटिव्ह हवी किंवा इथूनही तुम्ही बघू शकताय की एक्स शुड बी पॉझिटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह म्हणजे कुठून आलं 0 to इन्फिनिटी फक्त बरोबर आहे. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए 94 ला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 98 बघणार आहोत आपण. काय दिलेलं आहे बघा 98 ला. f of x is given as x cube minus 10x square plus 200x minus 10 ठीक आहे. त्याच्यानंतर f dash x 3x square minus 20x plus 200 ओके. विचारता त्यांनी इन्क्रीजिंग की डिक्रीजिंग असं आपल्याला विचारलेलं आहे. इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग असे दोन्ही ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. सो फॉर इन्क्रीजिंग फंक्शन आपण बघणार आहोत. इन्क्रीजिंगसाठी f dash x जे आहे दॅट इज ग्रेटर दॅन 0 3x square minus 20x plus 200 ग्रेटर दॅन 0 याचे फॅक्टर्स लिहावे लागतील. फॅक्टर्स पडतायत का जरा बघूया. 200 into 3 100 into 2 into 3 वाटत तर नाही आहे 20 साठी 50 किंवा 25 into 4 2 into 3 25 8 8 24 9 49 वगैरे नाही वाटत आहे. बरोबर आहे. एक काम करूया याला जरा परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करूया. एक्स स्क्वेअर मायनस 20/3 एक्स प्लस 200/3 ग्रेटर दॅन 0. थर्ड टर्म येईल 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर म्हणजे आलं 100/9 एक्स स्क्वेअर मायनस 20/3 एक्स बरोबर आहे प्लस 100/9 minus 100/9 plus 200/3 greater than 0. इन्क्रीजिंग चेक करतोय आता आपण. मायनस 10/3 त्याचा स्क्वेअर येईल. हे कॅल्क्युलेशन 9 LCM घेतला हा झाला -100 याला इंटू 3 केला म्हणजे 600 येईल म्हणजे प्लस 500/9 ग्रेटर दॅन 0. ही टर्म ऑलवेज पॉझिटिव्ह बरोबर आहे. पॉझिटिव्ह नंबरमध्ये एखादा नंबर प्लस केला की तो ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे ही व्हॅलिड कंडिशन झाली आहे. याला एफ डॅश एक्सला मी इव्हॅल्युएट करते तर एफ डॅश एक्स कधीच निगेटिव्ह होणार नाही कारण हा नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह प्लसमध्ये प्लस केला तर ऑलवेज. याचा अर्थ दिलेल्या ऑप्शनमध्ये बघा फक्त इन्क्रीजिंग वाला काय आहे का इन्क्रीजिंग थ्रू आउट रिअल नंबर. डिक्रीजिंग होणारच नाही आहे ना बरोबर आहे. म्हणजे ए बी आणि डी तसाही निघून गेलेला आहे. राहिले कुठला ऑप्शन फक्त सी. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन इन्क्रीजिंग डिक्रीजिंग टाईपचा घेते. 106 काय दिले 106 मध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 2 होल स्क्वेअर. तो ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन नाही आहे फक्त सिंपल ब्रॅकेट आहे 106 ला. डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला हे ग्रेटेस्ट वगैरे नाही विचारणार त्यामुळे हे समजून घ्यायचंय तिथे कोणी सांगायला येणार नाही. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 2 आणि याला त्याने असा ब्रॅकेट टाकलेला आहे.
नॉर्मली मॅथ्समध्ये याला आपण ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किंवा ब्रॅकेट बघतो. सो कुठे ग्रेटेस्ट आणि कुठे ब्रॅकेट, ग्रेटेस्ट मेन्शन केलं असेल तर पुढे असं दिलेलंच असतं इज ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. इथे मेन्शन नाही केलं आहे म्हणजे हा सिंपल ब्रॅकेट आहे. आता एफ डॅश एक्स काढूया आधी, पण त्याच्यासाठी आधी एक्स स्क्वेअर एक्स मायनस 2 स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 म्हणजे झाला एक्स रेज टू 4 मायनस 4x क्यूब प्लस 4x स्क्वेअर. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 4x क्यूब मायनस 12x स्क्वेअर प्लस 8x. एक्स कॉमन घेतला, 4 कॉमन घेतला, राहिला काय इथे एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 8. बरोबर आहे. त्याचे फॅक्टर्स पडतील का? 4 2 3 एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 4x क्यूब 4 3 12 एक्स स्क्वेअर 4 2 8x 4x कॉमन घेतला म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 3 आणि इथे 2 4x एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1. आता दिलंय काय त्यांनी? इन्क्रीजिंग म्हटलंय म्हणजे ग्रेटर दॅन 0. वेबी कर्व मेथडने याचे क्रिटिकल पॉईंट काय आले? 0 1 आणि 2 हा झाला. बरोबर आहे. याच्यानंतर 2 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू बघा, याचं लिमिट ठरवायचे आहेत ना तुम्हाला. 2 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू घेतली आपण, 2 पेक्षा ग्रेटर 3 घेतला, 3 नंबर घेतला तर हे पॉझिटिव्ह 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 पाहिजे आपल्याला व्हॅल्यू. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 to 2 मधला नंबर घेतला, 1.5 घेऊया. 1.5 घेतला, हा पॉझिटिव्ह पण हा निगेटिव्ह, फायनल आन्सर निगेटिव्ह. बरोबर आहे, कारण मल्टिप्लिकेशन आहे. 0 to 1 0.5 घेतला, हा पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह येईल, हे निगेटिव्ह येईल, दोन निगेटिव्ह नंबरचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह. 0 पेक्षा लेस -1 घेतला, हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह, 3 निगेटिव्ह म्हणजे मायनस. मला ग्रेटर दॅन 0 म्हणजे मला फक्त पॉझिटिव्ह नंबर हवाय. इन्क्रीजिंग म्हटलंय इक्वल टू कुठेच यूज नाही करायचंय, ओपन म्हणजे मला हवं असलेले इंटरवल फक्त हे आहे 2 to इन्फिनिटी. कुठे दिलंय बघा, 0 to 1 आणि 2 to इन्फिनिटी. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन सी. नेक्स्ट टॉपिक लास्ट जो आहे मॅक्सिमा मिनिमा आहे. मॅक्सिमा मिनिमा मध्ये सपोज तुम्हाला y इक्वल टू एफ ऑफ एक्स एक तर दिलेलं असतं किंवा तुम्हाला फॉर्म्युलेट करायला लागतं हा फंक्शन. त्यानंतर तुम्ही काय करता, एफ डॅश एक्स फाइंड आउट करता. मॅक्सिमा मिनिमा यालाच आपण स्टेशनरी व्हॅल्यूज म्हणतो किंवा टर्निंग पॉईंट म्हणतो किंवा क्रिटिकल व्हॅल्यूज म्हणतो. बरोबर आहे. व्हॉट एव्हर इट इज. सो मॅक्सिमम असू दे, मिनिमम असू दे, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असू दे, स्टेशनरी व्हॅल्यूज असू दे किंवा क्रिटिकल पॉईंट असू दे, तिथे एफ डॅश एक्स काय असतो 0. एफ डॅश एक्स इक्वल टू 0 घेतलं तुम्ही की एक्सला तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यू मिळतील. एक असेल x1, दुसरं असेल x2. यातलं एक मॅक्सिमम असतं, एक मिनिमम असतं. मग ते ठरवायचं कसं, तर त्याच्यासाठी एफ डबल डॅश एक्स काढायचं. ठीक आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर या दोन्ही व्हॅल्यूला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चेक करायचं. ठीक आहे. जिथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येईल तिथे फंक्शन कसं आलं, मॅक्सिमम आलं ॲट x1. त्यानंतर जर का सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आलं तर फंक्शन मिनिमम आलं. ती व्हॅल्यू कुठली आहे, x2 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे करणार आहात. आता याच्यामध्ये ना काही शॉर्टकट्स दिलेले आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये जे शॉर्टकट्स दिले ते बघणार आहात तुम्ही. पॉइंट नंबर 5 पासून बघा की इफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स कंटिन्युअस फंक्शन अँड इट्स लिस्ट व्हॅल्यू इज m. कंटिन्युअस फंक्शन दिले, त्याची लिस्ट व्हॅल्यू जी आहे ती m दिली आहे आणि ग्रेटेस्ट व्हॅल्यू कॅपिटल M दिली आहे. देन तो फंक्शन जो आहे तो m आणि m च्या मध्ये, लिस्ट आणि मॅक्सिमम व्हॅल्यूच्या मध्ये असेल. 6वा पॉइंट दिलेला आहे एक्स प्लस वाय इक्वल टू ए दिलाय. देन एक्स वाय इज मॅक्सिमम ॲट एक्स इक्वल टू वाय इक्वल टू a/2. या दोघांची ॲडिशन जी आहे ती जर ए दिली असेल तर एक्स वायची मॅक्सिमम व्हॅल्यू जिथे एक्स आणि वाय इक्वल असेल तिथे असेल आणि तिथे ए मिड पॉइंट असणार आहे त्याचा, म्हणजे हाफ व्हॅल्यू असेल.
रेक्टँगल दिलेला आहे ज्याच्यामध्ये पेरिमीटर दिलाय त्याचं. देन स्क्वेअर हॅज लार्जेस्ट एरिया. कोन ऑफ मॅक्सिमम व्हॉल्यूम कॅन बी इन्स्क्राइब्ड इन ए स्पियर ऑफ गिवन रेडियस आर इज ऑफ हाईट 4r/3. एखादा स्पियर दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम व्हॉल्यूमचा कोन जर इन्स्क्राइब करायचा असेल, त्या कोनची रेडियस जर आर असेल तर त्या कोनसाठी हाईट काय असायला पाहिजे? 4r/3. रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगलसाठी नेहमी लक्षात ठेवायचं की रेक्टँगल जेव्हा स्क्वेअर असतो तेव्हा त्याचा एरिया मॅक्सिमम असतो आणि पेरिमीटर मिनिमम असतं. त्यानंतर सिलेंडर दिलेला आहे. एक स्पियर आहे. त्या स्पियरमध्ये आधी तुम्ही काय बघितलं? कोन फॉर्म करताय. पॉइंट नंबर 10 मध्ये त्यांनी सिलेंडर फॉर्म केलंय. स्पियरमध्ये ज्या वेळेला तुम्ही मॅक्सिमम व्हॉल्यूमचा सिलेंडर इन्स्क्राइब करता त्यावेळेला त्या सिलेंडरची हाईट 2r/√3 आहे. म्हणजे कोनची हाईट त्यांनी काय सांगितलंय? 4/3r. बरोबर आहे. आणि स्पियरची हाईट, सिलेंडरची हाईट सांगितली 2/√3r. ही सिलेंडरसाठी हाईट आहे मॅक्सिमम व्हॅल्यूची आणि कोनसाठी 4/3r आहे. त्यानंतर 11 सेमी वर्टिकल अँगल ऑफ कोन विथ गिव्हन स्लॅन्ट हाईट अँड मॅक्सिमम व्हॉल्यूम इज tan इनवर्स ऑफ √2. म्हणजे हे कॅल्क्युलेशन नको करायला, हो, डायरेक्ट लक्षात ठेवा. ग्रेटेस्ट ट्रायंगल इन्स्क्राइब्ड इन ए गिव्हन सर्कल इज इक्विलॅटरल. मॅक्सिमम जो ट्रायंगल मोठा सगळ्यात असेल तो इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे, सर्कलमध्ये इन्स्क्राइब केलेला. कुठे कुठे लागले तर यूज करू आपण पॉईंट, अदरवाईज लक्षात तर ठेवणारच आहात तुम्ही. कारण कुठले कितीही क्वेश्चन सोडवले तरी क्वेश्चन रिपीट होईल की नाही माहीत नाही ना आपल्याला. चान्सेस का आहेत ऑनलाईन एक्झाममुळे, बाकी काय नाही. ठीक आहे, क्वेश्चन्स बघणार आहोत आता. क्वेश्चन बघताय कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग मधला 110 क्वेश्चन. फंक्शन दिलेलं आहे हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू. एफ ऑफ एक्स इक्वल टू काय येईल बघा? x⁵ मायनस 5x⁴ प्लस 5x⁵ मायनस 10. बरोबर आहे. आता याच्यावरून आपल्याला विचारता वेळ त्याने मॅक्सिमम ॲट x इक्वल टू विचारलेला आहे. f' काढला 5x⁴ 20x³ प्लस 15x². या सगळ्यामध्ये अजून एक f" पण काढून घेते. मॅक्सिमम मिनिमम ठरवायचं असेल तर ते लागणारच आहे. 20x³ 60x² प्लस 30x. ठीक आहे. आता f' इक्वल टू 0 जेव्हा घेईन मी, मला इथून 5x² कॉमन घेता येईल. म्हणजे काय राहिलं बघा? x² मायनस 4x प्लस 3 आलं. f मॅक्सिमम असू दे मिनिमम असू दे, f' इक्वल टू 0 म्हणजे 5x² त्याचे फॅक्टर्स येतील x-3 x-1 इक्वल टू 0. x इक्वल टू 0 झाला, x इक्वल टू 1 आला, x इक्वल टू 3 आला. आता इथे 0 घेतलं तर तिथे तर तुम्हाला ठरवता नाही येणार आहे लेस की ग्रेटर. f'1 काढते. f'1 काय येईल बघा? 20 मायनस 60 प्लस 30 50 मायनस म्हणजे निगेटिव्ह आला. याचा अर्थ आहे x इक्वल टू 1 ला काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. तेच विचारले ना तुम्हाला. सो दॅट इज ऑप्शन सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया 112. क्वेश्चन 112 जो आहे त्याच्यामध्ये लोकल मॅक्सिमम विचारलेला आहे. y इक्वल टू जेव्हा नंबर ऑफ मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू जास्त असतात तेव्हा लोकल मॅक्सिमम लोकल मिनिमम असं आपण बोलतो. 3x² प्लस 5 मॅक्सिमम साठी ना. y' इज इक्वल टू 3x² मायनस 6x. y' इज इक्वल टू 6x मायनस 6. मॅक्सिमम साठी y' इक्वल टू 0 म्हणजे इथे 3x घेतला. x-2 इक्वल टू 0, x इक्वल टू 0, x इक्वल टू 2. x इक्वल टू 0 ला y" काय आलं बघा? -6 म्हणजे लेस दॅन 0 आणि
x इक्वल टू 2 ला ती व्हॅल्यू आली 6 म्हणजे ग्रेटर दॅन 0. लेस दॅन 0 येईल तिथे मॅक्सिमम आला म्हणजे x इक्वल टू 0 ला लोकल मॅक्सिमम आला. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. ठीक आहे, 112 ला. त्यानंतर होऊ शकते इथे काय बघूया, 117 f ऑफ x log x दिलेला आहे. f डबल डॅश x काय असेल, x 1/x log x 1 म्हणजे 1 प्लस log x. आता मॅक्सिमम असू दे मिनिमम असू दे, f डॅश x इक्वल टू 0 येईल म्हणजे log x इज इक्वल टू -1 आला. 1 म्हणजे मायनस log e आला. याचा अर्थ x इज e रेज टू -1 म्हणजे 1/e. काय दिली जरा क्वेश्चन मध्ये बघा, मिनिमम व्हॅल्यू विचारली आहे. लॉगच्या फंक्शनला एक तर मॅक्सिमम एकच व्हॅल्यू आले म्हणजे मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल. x इक्वल टू 1/e ला तुम्हाला मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू म्हणजे या फंक्शनची व्हॅल्यू विचारलेली आहे. सो f ऑफ x ॲट x इक्वल टू e 1/e झाला म्हणजे हा झाला log ऑफ 1/e म्हणजेच मायनस log e. log e ची व्हॅल्यू 1 मायनस log e अपॉन e. दॅट मीन्स आन्सर आला -1/e. बरोबर आहे, -1/e. दॅट इज गिव्हन इन ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघताय, क्वेश्चन नंबर 125. काय दिले, इफ फ्रॉम ए वायर ऑफ लेंथ 36 मीटर ए रेक्टेंगल ऑफ ग्रेटेस्ट एरिया इज मेड. एक रेक्टेंगल बनवायचा आहे ज्याचा एरिया मॅक्सिमम आहे. एरिया मॅक्सिमम आहे म्हणजे तो स्क्वेअर असणार आहे हे क्लिअर. त्याचा पेरिमीटर त्यांनी देता वेळ 36 मीटर दिलेला आहे. टोटल वायरची लेंथ म्हणजे पेरिमीटर दिलेला आहे. रेक्टेंगलचा पेरिमीटर बरोबर आहे. याचा अर्थ आहे x प्लस वाय इक्वल टू 18 हे इक्वेशन झालं. आता याच्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम एरिया टू ॲडजसंट साइड्स इन मीटर्स आर. ओके, रेक्टेंगल दिलाय त्याचा एरिया मॅक्सिमम असण्यासाठी तो स्क्वेअर असायला लागेल आणि त्याची साईड एरिया जेव्हा तुम्ही काढताय एरिया काय x इंटू वाय असणार आहे. बरोबर आहे, एरिया इज इक्वल टू x इंटू वाय. तुम्हाला आठवत असेल तर बघा शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं x प्लस वाय इक्वल टू 1. त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू xy असते नेहमी आणि ती ॲट अ पॉईंट a/2 ला असते. मग इथे जी x आणि y ची व्हॅल्यू येईल ती 18/2 म्हणजेच काय असणार आहे 9. बरोबर आहे, सोडवत नकाच बसू ना, काय गरज आहे. स्क्वेअर केव्हा येईल सांगा, स्क्वेअर केव्हा असेल ही एक कंडिशन शॉर्टकटची यूज करताय. ही शॉर्टकटची कंडिशन काहीतरी 8 की 9 पॉईंटला दिलेली असणार आहे. तुम्हाला सांगते मी एक मिनिट. मग सॉरी, पॉईंट नंबर 6 दिलेला आहे बघा, x प्लस वाय इक्वल टू a देन xy इज मॅक्सिमम अँड दॅट इज ॲट a/2r. बरोबर आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे रेक्टेंगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे x इंटू वाय आहे. आपण ही x घेतलेली आहे, ही y घेतलेली आहे. रेक्टेंगलचा एरिया मॅक्सिमम केव्हा असतो, जेव्हा तो स्क्वेअर असतो आणि पेरिमीटर लिस्ट केव्हा असतो, तेव्हा तो स्क्वेअर असतो. ठीक आहे, म्हणून म्हटलं होतं की ते शॉर्टकट्स तेवढे लक्षात ठेवा, ते खूप युजफुल ठरतील तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय, क्वेश्चन नंबर 132 आहे. 132 मध्ये काय दिलंय, द व्हॅल्यू ऑफ a सो दॅट सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रूट x square minus a minus 2x minus a plus 1 equal to 0. x square minus a minus 2x minus a plus 1 अजून द लिस्ट व्हॅल्यू. ठीक आहे, आता इथे याचे रूट सपोज आपण अल्फा आणि बीटा घेतले तर अल्फा प्लस बीटा काय लिहितो आपण मायनस. बरोबर आहे ना, आणि ही व्हॅल्यू असते मायनस आणि
मायनस मायनस मी प्लस केला तर डायरेक्ट ए मायनस 2a अल्फा इंटू बीटा काय असणार आहे ए अपॉन बी, बीची व्हॅल्यू 1च घेतली आपण, मायनस ए प्लस 1a. त्याच्यानंतर तुम्हाला जे फंक्शन दिलेलं आहे, सपोज ते फंक्शन वाय दिलं तर सम ऑफ द रूट्स विचारलं आहे, म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ही व्हॅल्यू मी कशी काढणार, तर अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर घेतला मायनस 2 अल्फा बीटा घेतला, म्हणजे झाला ए मायनस 2चा स्क्वेअर मायनस 2 मायनस ए प्लस 1. सिंपल फंक्शन फॉर्म करूया ना, मायनस 4a प्लस 4 प्लस 2a मायनस 2. सो ए स्क्वेअर मायनस 2a प्लस 2 झाला. हे झालं वाय. मॅक्सिमम असू दे मिनिमम असू दे डेरिव्हेटिव्ह लागणार आहे ते काढून घेऊया आपण. आणि वाय डबल डॅश येणार आहे 2. डबल डॅश जे आहे ते ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे मिनिमम व्हॅल्यू येईल. मिनिमम व्हॅल्यूसाठी वाय डॅश इक्वल टू 0 म्हणजे 2a इक्वल टू 2 म्हणजे इक्वल टू 1. लिस्ट व्हॅल्यू जी आहे ती 1 येणार आहे का, गिव्हन इन ऑप्शन बी. नेक्स्ट 36 y इक्वल टू एक्स रेज टू एक्स हॅज स्टेशनरी पॉईंट ॲट विचारले. फक्त डेरिव्हेटिव्ह काढायला लॉग घ्यावा लागेल कारण बेस आणि इंडेक्स दोन्हीला आहे ना, म्हणजे झाला एक्स लॉग एक्स. सो 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स, एक्स 1 अपॉन एक्स लॉग एक्स, म्हणजे ही व्हॅल्यू झाली डी वाय बाय डी एक्स वाय 1 प्लस लॉग एक्स. बरोबर आहे. त्यानंतर मॅक्सिमम किंवा मिनिमम स्टेशनरी पॉईंट म्हटल्यावर ही टर्म आली 0. याचा अर्थ एक्स रेज टू एक्स 1 प्लस लॉग एक्स इक्वल टू 0. ही टर्म तर कधीच 0 नसते, एक्सपोनेन्शियल टर्म कधीही 0 नसते. याचा अर्थ 1 प्लस लॉग एक्स इक्वल टू 0. लॉग एक्स इक्वल टू मायनस 1 म्हणजे मायनस लॉग ई. याचा अर्थ झाला लॉग ई रेज टू मायनस 1 म्हणजेच लॉग 1 अपॉन ई. म्हणजे स्टेशनरी पॉईंट कुठे येणार आहे, एक्स इक्वल टू 1 अपॉन ई ला आहे दिलं. येस, इट इज गिव्हन इन ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 140 बघताय. A cone of maximum volume is inscribed in a given sphere. Then ratio of the height of the cone to diameter of the sphere. Okay? मॅक्सिमम व्हॉल्यूमचा कोन हवाय. कोनचं व्हॉल्यूम मॅक्सिमम असतं त्यावेळेला हाईट जी आहे ती काय सांगितली होती मी, 4/3 r म्हटलेलं होतं. हाईट ऑफ द कोन आणि r म्हणजे रेडियस ऑफ द स्पियर किंवा रेडियस ऑफ द कोन आहे. विचारताय त्यांनी हाईट ऑफ द कोन टू डायमीटर ऑफ द स्पियर. रेशो विचारला हाईट टू डायमीटर. हाईट लिहिली मी 4/3 r, डायमीटर येईल 2r. इथे बघा हा कट झाला, हा 2 झाला, हा रेशो काय आला 2/3. सगळं जर सोडवायला गेलं ना तर हा खूप मोठा क्वेश्चन होईल. बरोबर आहे. ते जर शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवलेत तर 2 स्टेपमध्ये आन्सर आहे 140चं. क्वेश्चन नंबर 145 बघा जरा. देतावे त्यांनी काय दिलेलं आहे, एक्स दिलाय बिटवीन 0 to 5π/4. एफ ऑफ एक्स डिफाईन केलेला आहे. एफ ऑफ एक्स काय दिलंय, इंटिग्रेशन ऑफ 0 to x√3 इंटू sin t dt. मला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग किंवा मॅक्सिमम मिनिमा ठरवायचं आहे. त्याच्यासाठी मला लागेल एफ डॅश एक्स. दोन्हीकडचं डेरिव्हेटिव्ह घेता, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन अपोजिट म्हणून कट केले. बहुतेक इथे एक्स आहे ना, येस एक्स आहे. मग काय करता, फक्त हे जे फंक्शन आहे तिथे टीच्या जागी एक्स लिहित आहे, म्हणजे हा झाला √x sin x. आणि इथे जो काही नंबर आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू, म्हणजे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे 1. सो आता तुम्हाला इथे एफ डॅश एक्स काय मिळालेलं आहे, √x इंटू sin x. ऑप्शन्समध्ये मॅक्सिमम मिनिमम असे दोन्ही दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला एफ डबल डॅश एक्स लागेल. √x sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस sin x √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 √x.
मॅक्सिमम मिनिमम साठी एफ डॅश एक्स इक्वल टू 0 आहे, म्हणजे रूट ऑफ एक्स साइन एक्स इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ एक्स इज इक्वल टू 0 ही एक व्हॅल्यू झाली, किंवा एक्स इज इक्वल टू पाय ही दुसरी व्हॅल्यू यूज करूया आपण. बरोबर आहे. पाय घ्या, 2 घ्या, काही घेऊ शकताय तुम्ही. त्यांनी वेगवेगळ्या व्हॅल्यू यूज केलेल्या आहेत. 0 चालणार आहे, पाय चालणार आहे, 2 चालणार आहे, 3 चालणार आहे. जे ऑप्शन्स दिलेत त्यात पाय आणि 2 म्हणजे एवढंच आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. आता एफ डबल डॅश ऑफ पाय चेक करताय. एफ डबल डॅश ऑफ पाय काय येईल बघा. हा झाला रूट पाय, कॉस पाय आला -1, साइन पाय आला 0, म्हणजे ही झाली मायनस ऑफ रूट पाय निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हटल्यावर पायला मॅक्सिमम आलं. बरोबर आहे. पायला काय आलं? मॅक्सिमम. एफ डबल डॅश पायला मॅक्सिमम आला म्हणून 2 मिनिमम असं नाही. कधी कधी सगळं मॅक्सिममच येतं, कधी कधी सगळं मिनिममच येतं, त्यामुळे चेक करायचं. ही व्हॅल्यू झाली रूट ऑफ 2 ही व्हॅल्यू झाली 1 आलं 0, म्हणजे रूट ऑफ 2 आलं, विच इज पॉझिटिव्ह, म्हणजे 2 ला मिनिमम. आता ऑप्शन बघा. पायला मॅक्सिमम आणि 2 ला मिनिमम. लोकल मिनिमम ॲट पाय, नाही मॅक्सिमम ॲट पाय म्हटलेलं आहे. मॅक्सिमम ॲट पाय आणि मिनिमम ॲट 2 बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन डी आहे याचा. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. क्वेश्चन नंबर 154 मिसलेनियस मध्ये. क्वेश्चन नंबर 154 काय आहे बघा. एफ ऑफ एक्स सॅटिस्फाईज द कंडिशन ऑफ रोल्स थेरम इन 1, 2. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन 1, 2. देन रोल्स थेरम सॅटिस्फाय करतायत. रोल्स थेरम सॅटिस्फाय करतायत याचा अर्थ एफ ऑफ 1 इक्वल टू एफ ऑफ 2 हे क्लिअर. बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी दिले आपल्याला व्हॅल्यू विचारली आहे एफ डॅश एक्स डी एक्सची. मी हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं तर इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह अपोजिट टू इच अदर, म्हणजे इंटिग्रेशन आणि एफ डॅश कट होईल. आन्सर फक्त एफ ऑफ एक्स असेल. लिमिट सबस्टिट्यूट केलं तर हे झालं एफ ऑफ 2. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत, म्हणजे डिफरन्स 0 येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 157 घेणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन बघताय 157. थोडंसं किचकट आहे हा सम. IIT मध्ये विचारलंय 2012 ला. P of x is a real polynomial of least degree which has local maximum at x equal to 1 and local minimum at x equal to 3. म्हणजे हे क्लिअर झालं की x equal to 1 आणि x equal to 3 हे त्याचे लोकल मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू आहे. ही झाली मॅक्सिमम आणि ही आहे मिनिमम. मॅक्सिमम असू दे किंवा मिनिमम असू दे, p हे फंक्शन आहे. याचा अर्थ क्लिअर आहे की p डॅश ऑफ 1 0 झाला आणि p डॅश ऑफ 3 सुद्धा 0 झाला. बरोबर आहे. मग ज्या वेळेला मी p डॅश x हा मला एक पॉलिनॉमियल मिळेल, कारण p ऑफ x पॉलिनॉमियल आहे, म्हणजे p डॅश x पण पॉलिनॉमियल येणार. सो p डॅश x हा जो पॉलिनॉमियल मिळणार आहे त्याचा एक फॅक्टर 1 आहे आणि एक फॅक्टर 3 आहे. हे क्लिअर झालं. मग काहीतरी कॉन्स्टंट असेल. सपोज x-1 हा एक फॅक्टर लिहिला, x-3 हा दुसरा फॅक्टर लिहिला. हे काय झालं? p डॅश x झालं. बरोबर आहे. p डॅश x चा एक फॅक्टर म्हटलंय मी, त्याच्यावरून मी p डॅश x लिहिते, बाकी काय लिहित नाहीये. मग हे k झालं. इक्वेशन काय येईल बघा, -4x + 3 येईल. p डॅश x वरून मला जर p ऑफ x लिहायचं झालं तर काय घेणार मी? k. डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचं आहे म्हणजे अपोजिटला इंटिग्रेशन येईल. 4x² 2 + 3x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. त्याच्यानंतर ही टर्म झाली p ऑफ x साठी k x³ 3 - 2x² + 3x + c. त्यांनी ना काहीतरी दिलं इथे, अजून एक कंडिशन माझ्यामध्ये कुठल्या तरी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. p ऑफ 1 6 दिले आणि p ऑफ 3 2 दिले. p ऑफ 1 6 आणि p ऑफ 3 2 दिलेला आहे. आता बघा p ऑफ 1 6 मी यूज केला तर इथे काय येईल? k p ऑफ 1 = 6.
k 1/3 minus 2 plus 3 plus c equal to 6 म्हणजे k 1/3 plus 1 plus c equal to 6 k 1 plus 3 झाला 4 4/3 plus c equal to 6 याला काय करायचं नंतर बघूया जरा दुसरी कंडिशन यूज करूया p of 3 equal to 2 घेतला म्हणजे k 3 चा क्यूब 3 कट केला 3 चा स्क्वेअरच राहील 9 2 चा 18 येईल आणि 9 येईल प्लस c इक्वल टू 2 ही सगळी टर्म कट झाली म्हणजे c इक्वल टू 2 आला उगाच सॉल्व करत बसलो ना म्हणजे 4k/3 इज इक्वल टू 2 तिकडे घेतला म्हणजे 4 गेला k इज इक्वल टू 3 k आणि c मिळाल्यावर विचारले काय तुम्हाला p'(0) k मिळालाय बरोबर आहे मग त्याच्यावरून p'(x) काय आला k आहे 3 x² - 4x + 3 म्हणजे p'(0) आला 3 0 - 0 + 3 म्हणजे 9 p' that is given in option B ठीक है क्वेश्चन नंबर 160 घेत आहे हा पण जेई मेन्सचाच क्वेश्चन आहे ए वायर ऑफ लेंथ 2 युनिट इज कट इनटू 2 पार्ट्स वन फॉर्म ए स्क्वेअर अँड अनदर फॉर्म ए सर्कल ठीक आहे टोटल वायर आहे 2 युनिटची याला कट केलंय आपण आणि कट करून 2 पार्टमध्ये बनवलंय एकाचा स्क्वेअर केलाय एकाचा सर्कल केलेला आहे मग याचा अर्थ पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर साईड किती दिली आहे x आणि सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे 2πr मिळून 2 होईल म्हणजे झाला 2x + πr इज इक्वल टू 1 करेक्ट आहे याच्या नंतर हे एक इक्वेशन आलं तुम्हाला विचारता त्यांनी काय विचारलंय एरिया सम ऑफ द एरिया इज मिनिमम सम आपण s घेतली स्क्वेअरचा एरिया येईल x² आणि सर्कलचा एरिया येईल πr². मिनिमम यायला पाहिजे एरियासाठी एच लिहिते चला ठीक आहे आता याच्यावरून एक काम करूया का आपण 2x इज इक्वल टू 1 - πr घेतला म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळेल 1 - πr/2 आपल्याला फार काही करायचंच नाही आहे ना तसंही म्हणजे 1 - πr/2 त्याचा स्क्वेअर येईल πr² येईल हे झालं प्लस dA तुम्हाला समजेल की नाही असा विचार करायला लागतो सपोज हा 1/4 लिहिला हा लिहिला 1 - 2πr प्लस π²r² एक्सपान्शन करत लिहिते πr² ओके हा झाला a आता dA/dr घेतला मॅक्सिमम असू दे मिनिमम असू दे व्हॉटएव्हर ही टर्म झाली याचं डेरिव्हेटिव्ह 0 याचं येईल 2π याचं येईल 2π²r बरोबर आहे r²चं 2r येतं ना आणि rचं 1 येतं आणि इथे येईल 2πr त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट हा 2 कॉमन घेतला तर इथे कट होईल म्हणजे इथे राहिलाय फक्त -π प्लस π²r/2 प्लस 2πr एरिया मॅक्सिमम मिनिमम काही असू दे ही टर्म 0 येते ही टर्म 0 येते म्हणजे लिहिता वेळ कसं लिहिणार तुम्ही हा टू LCM घेतला -π प्लस π²r प्लस 4πr इज इक्वल टू 0 पाय कॉमन घेऊन पण कट होईल म्हणजे -1 झाला हा आला πr आणि हा येणार आहे पाय कॉमन घेतलाय ना आपण म्हणजे 4r इक्वल टू 0 याचा अर्थ r कॉमन घेतला 4 + π इक्वल टू 1 r ची व्हॅल्यू 1/4 + π काय विचारले त्यांनी कसे केलं x इन टर्म्स ऑफ r तर विचारलं होतं काही गरजच नाही आहे ना x ऑप्शन दिले ते x इन टर्म्स ऑफ r दिलेले आहेत x आणि r ची काय कंडिशन असेल
ठीक आहे. एक्स इन टर्म्स ऑफ आर कंडिशन यूज करता हुए काय आलं होतं ते आर इज इक्वल टू 1/4 + होते. ठीक आहे. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू घ्या बघू ते जरा. 1 - पाय, आरची व्हॅल्यू घेतली 1/4 + π/2 म्हणजे 4 + पाय - पाय हा झाला 2 4 + पाय म्हणजे ही व्हॅल्यू आली 2/4 + y म्हणजे x इज इक्वल टू 2r. आहे का ऑप्शनमध्ये? x इज इक्वल टू 2r ऑप्शन बी दिलाय 160चा. येस, लागेल ते करायला म्हणजे. ठीक आहे. 160. एक लास्ट क्वेश्चन अजून बघूया. लास्ट क्वेश्चन आहे 161. बघताय जरा. एफ ऑफ एक्स दिलाय टॅन इनवर्स ऑफ. ठीक आहे. आता जेव्हा पण रूटच्या आतमध्ये 1 + साइन 1 - साइन असेल काय करता तुम्ही? x/2 वाली टर्म यूज करताय. cos x/2 + sin x/2 स्क्वेअर ऑफ दिस टर्म अपॉन cos x/2 - sin x/2 होल स्क्वेअर. फिग्रोमध्ये पण हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला घेतलेलं आहे. म्हणजे इकडे आलं टॅन इनव्हर्स ऑफ फक्त cos x/2 + sin x/2 अपॉन cos x/2 - sin x/2. मी अजून पूर्ण क्वेश्चन्स रीड नाही केले, फक्त याला सिम्प्लिफाय करत घेतलंय. टॅन इनव्हर्स ऑफ कॉसने डिव्हाइड केला 1 + tan x/2 1 - tan x/2 ही टर्म म्हणजे झाली टॅन इनव्हर्स ऑफ. कारण हे सिम्प्लिफाय केल्याशिवाय पुढे होणारच नाही आहे ना. π/4 + x/2 व्हॅल्यू y इज इक्वल टू एक सिंपल एक्सप्रेशन आलेला आहे. आता पुढे काय करायचं ते बघू. x is in between 0 to π/2. A normal y equal to f of x at x equal to π/6 also passes through the point. आता याच्यासाठी मला नॉर्मल लागेल. नॉर्मलसाठी स्लोप काय आहे? -dx/dy लागेल. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू ॲट काय म्हटलंय? x इज इक्वल टू π/6 ना. ठीक आहे. dx/dy काढायचं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y हा झाला 0. इथे येणार आहे +1/2 dx/dy म्हणजे dx/dy ही व्हॅल्यू झाली 2. बरोबर आहे. ठीक आहे. स्लोपवर डिपेंड असणारी व्हॅल्यू नाही. त्याच्यानंतर मी x इक्वल टू π/6. आता स्लोप काय आला? स्लोप ऑफ नॉर्मल आला -2. त्याच्यानंतर x इक्वल टू π/6 घेतलं मी. x इक्वल टू π/6 घेतलं तर y ची व्हॅल्यू काय येईल बघा. π/4 + π/6 म्हणजे 6 12 LCM घेतलं 3π + 2π 5π/12 येईल ना. π/6 म्हणजे हा π/12 येईल. π/12 प्लस चुकले 12 LCM आला 3π + π म्हणजे 4π/12 म्हणजे π/3 म्हणजे तो पॉईंट आला π/6 आणि π/3. ठीक आहे. π/6 आणि π/3 मग इक्वेशन ऑफ नॉर्मल जर मला लिहायचं झालं तर y - y1 m ची व्हॅल्यू x - x1 बरोबर आहे. हे इक्वेशन जरा सॉल्व्ह करून बघता आणि मग कुठलं इक्वेशन सॅटिस्फाय होईल ते बघायला लागेल ना आपल्याला. कुठला पॉईंट येईल त्याच्यावर तो -2x प्लस π/3 ही टर्म इकडे घेतली म्हणजे 2x + y
म्हणजे हे झालं 2π/3. आता कुठला ऑप्शन हे सॅटिस्फाय करेल ते बघा. 2π/3 यायला पाहिजे. ऑप्शन ए पॉईंटचे कोऑर्डिनेट याच्यावर सबस्टिट्यूट केले, हे नॉर्मलचे इक्वेशन आलेलं आहे, ते सॅटिस्फाय करेल. ठीक आहे. इथे आपला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता मी जे क्वेश्चन सोडवले त्या व्यतिरिक्त राहिलेले क्वेश्चन्स तुम्ही करणार आहात. डाऊट आला तर विचारणार आहात, त्याचा एक्सप्लेनेटरी व्हिडिओ बनवेन मी. बघा, याच्यात काही JEE क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत, काही तर मी सोडवून दिलेत, पण काही राहिलेले पण आहेत माझ्याकडनं. तुम्ही ते ट्राय करा. एक क्वेश्चन तर ऑलरेडी आपला झालेला आहे. ठीक आहे. फंक्शनमध्ये एक क्वेश्चन घेतलेला, मॅचिंग टाईपचा एक क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 96 इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मधला. तो 96 वाला क्वेश्चन मी फंक्शनच्या व्हिडिओमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ना, तिथे एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळे तो क्वेश्चन मी परत नाही एक्सप्लेन करणार ना, तो तिथे जाऊन बघायचा आहे, बघितला नसेल व्हिडिओ तर.